नमस्कार मंडळी. रानावनात उभा शांत साक्षीदार, औषधी गुणांचा जणू सागर अपार, खोडालाच लागलेले लालसर मोती, उंबरात दडलेली आरोग्याची ज्योती. नमस्कार गाईज. आपण रोज अनेक झाडे पाहतो, पण त्यांच्या औषधी सामर्थ्याची आपल्याला कितपत जाणीव असते बरं? आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजूबाजूला सहज दिसणारी पण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाची अशी वनस्पती, ती म्हणजे उंबर. संस्कृतमध्ये आपण त्याला औदुंबर म्हणतो, तर हिंदीत गुल्लर म्हणून ओळखले जाते. ह्या झाडाला उंबराचे फळ, साल आणि पान प्रत्येक भाग आरोग्यासाठी वरदान मानले गेलेले आहे आयुर्वेदामध्ये. आणि पोटाचे जे विकार असतात, ते रक्तस्राव असो किंवा त्वचा रोग, त्यावर नैसर्गिक उपाय म्हणून आपण उंबराच्या फळाचा वापर करू शकतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उंबर वनस्पतीचे आयुर्वेदिक गुण, उपयोगात आणि योग्य वापर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, उंबर म्हणजे उंबर, आज आपण उंबर झाड मध्यम ते मोठ्या आकाराचे पण असते आणि याला आपण लहान लहान लालसर जांभळट फळे खोडाला चिटकून घुसात येतात, म्हणून याला आपण क्लस्टर फिग असेही म्हणतो. आणि संस्कृतमध्ये औदुंबर, हिंदीमध्ये गुल्लर आणि मराठीमध्ये उंबर असं आपण या झाडाला म्हणतो. आणि भारतामध्ये ही वनस्पती सर्वत्र आढळते, नदीकाठी, शेतजमिनीत, जंगल परिसरात. मित्रांनो, उंबर फळात आपल्याला तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर असतं, लोहसुद्धा असतं म्हणजेच आयर्न, तसेच कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स. म्हणून हे फळ शरीराला एकदम पोषण देणारे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे असे हे फळ आहे. आणि आयुर्वेदामध्ये उंबर म्हणजे तुरट म्हणजे रसयुक्त आहे, शीतवीर्य, थंड प्रकृतीचं असं हे फळ आहे. आणि रक्त थांबवणारे असे हे फळ आहे. आणि या फळामध्ये पित्तशामक सुद्धा आहे, हे अनेक गुण आहेत. आणि इतकं त्याचा आयुर्वेदिक उपयोग करता येतात की आपलं जर पोट दुखत असलं, अतिसार झालं, तर उंबराचं फळ आपण वाळून त्याची पूड करून ठेवायची आणि सोबत जेव्हा पोट दुखत असेल तेव्हा आपण घ्यायचं, नक्कीच आराम मिळतो. तसेच उंबराचं फळ आपण मधुमेह नियंत्रणासाठी, म्हणजे जर कोणाला शुगर असेल तर उंबराची साल आणि फळे रक्तातील साखर आपलं एकदम नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. उंबराची साल उकळून घ्यायची, फळांची पूड करून वाळवून आणि त्याची पूड करून ठेवायची आणि ते दुधात किंवा पाण्यात घेऊ शकता, कोमट पाण्यात. मूळव्याध वगैरे झालेलं असेल तर उंबराची साल उकळून काढा केल्यास रक्तस्राव एकदम कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला मूळव्याध झालं असेल तर उंबराची साल काढायची, ती उकळून ठेवायची आणि ते रोज सकाळ संध्याकाळ कप पिऊन घ्यायचे. जखम भरून, जर आपल्याला जखम झाली असेल तर जखम भरून येण्यासाठी सुद्धा या सालीचा आपण लेप करून जखमेवर लावल्यास, स्त्रियांच्या अंगावरून जेव्हा पांढरं पाणी जाते, म्हणजे लाल पाणी, पांढरं पाणी, तर उंबराचे जे फळं असतात, हे फळं आता हे असं मोकळे करून आणि ते चांगले उन्हात वाळवून ठेवायचे आणि ते बारीक वाळल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करायची आणि ती पूड आपण कोमट पाण्यात सकाळी उपासपोटी 3-4 वाजता पाठीला घ्यायची. नियमित घेतलं तर नक्कीच अंगावरचं पांढरं पाणी बंद होतं. तसेच आपलं जर तोंड येत असेल, तोंडातील अल्सर, म्हणजे उंबराची जी साल आहे ती पाण्यात उकळून आणि त्याच्याने गुळण्या करायच्या आणि तोंडातील जखमा नक्कीच कमी होण्यास मदत होत असते. उंबराच्या सालीचे अनेक फायदेसुद्धा आहेत. रक्तस्राव थांबते, सूज कमी करते, त्वचा रोगात सुद्धा उपयोगी असते आणि जंतू संसर्ग कमी करण्यास मदत होत असते. आपण कसं वापर करायचं, तर आपण हे फळं वाळवून आणि त्याची पूड करून ठेवायची. तसेच आपण सालीचा काढा बनवून पिऊ शकतो, तसेच सालीचा लेप करून लावू शकतो. आणि हे जे फळं आहे ते आपल्याला त्वचा रोगासाठी सुद्धा उपयोगी असतात, कारण त्वचा रोगाला लावल्यास चेहऱ्याला जर पिंपल्स आले तरी याच्याने आपण क्रब करू शकतो, याचा लेप लावू शकतो. आणि मात्र योग्य प्रमाणात यात कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा असतो. गर्भवती स्त्रियांना डॉक्टराच्या सल्ल्याने द्यावा.
ज्यांना साखर आहे नियमित साखर तपासत राहावी. जास्त प्रमाणात सेवन टाळावे. आपण डायरेक्ट असं पिकलेलं फळंसुद्धा आपण खाऊ शकतो, किंवा फळं आवडत नसतील तर ते वाळवून आणि त्याची एकदम पावडर करून आणि एका डब्यात भरून ठेवायचे. आणि ते शुगर कंट्रोलसाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि जे अंगावरून सफेद पाणी जातं स्त्रियांच्या, तर त्यावर इतकं गुणकारी आहे का. आणि उंबराचे फूल हे एकदम आपल्याला दुर्मिळ असते, ते कधी कोणाला पण नाही दिसत. उंबर ही एक फक्त रानातील झाड नाही, तर ती आहे आरोग्याची अमूल्य देणगी. आपण महागडी औषधं शोधतो, पण उपाय आपल्या आसपासच असतो. फक्त ओळख हवी आणि योग्य वापराची माहिती पाहिजे. झाडे लावा, झाडे जपा, निसर्गाची नाते जपा. उंबरासारखी औषधी देणगी आपल्या आयुष्यात आरोग्य रंगवा. ही माहिती आयुर्वेदिक ग्रंथ किंवा पारंपरिक ज्ञानावर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. आणि असे उंबराचे फळ जर दिसले तर नक्की तोडून वाळवून ठेवा. त्याची भाजी पण करून पहा, खूप छान लागते आणि आपल्या आयुर्वेदासाठी, आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे उंबराचे फळ नक्कीच खा आणि आरोग्यदायी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटेन. तोपर्यंत बाय बाय.